नमस्कार. आजच्या या आपल्या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले आमचे नेते आदरणीय दिलीप भाऊ वाघ. आपण सर्वजण पाहत आहेत की विधानसभा 2024ची रणधुमाळी सगळीकडे चालू आहे आणि त्याचा जो पाचोरा भडगाव मतदारसंघ काय हा मागे राहिलेला नाही आहे. पण पाचोरा भडगाव मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने आता विधानसभेचे दिवस प्रचाराचे पुढे चाललेले आहेत, त्या पद्धतीचं नवीन एक प्रकरणं बाहेर येत आहेत. काल आपण पाहिलं की या मतदारसंघाचे 10 वर्षापासूनचे असलेले आमदार किशोरप्पा पाटील यांनी त्यांच्या एका कार्यक्रमाच्या ठिकाणी असं म्हटलं की पाटलांमध्ये राहिल्यामुळे किंवा पाटलांपासून कोरोना होतो असं ते आदिवासी बांधवांना संबोधत होते. पहिले या त्यांच्या वक्तव्याचा तर मी जाहीर निषेध करतो, पण त्यांचं समर्थन घेऊन ज्या पद्धतीने त्यांचे भडगाव राज्याचे प्रवक्ते त्यांनी नेमलेले आहेत प्रदीप देसले यांनी ही जी आज पत्रकार परिषद घेतली आणि ही पत्रकार परिषद घेतल्यानंतर त्यांनी आप्पांचं समर्थन केलं. ते असं केलं की त्यांनी आप्पांची प्रत्येक बाजू सावरण्याचा प्रयत्न केला वेळोवेळी. काल ज्या आप्पांनी पाटलांच्या विरोधात जे आपलं वक्तव्य केलं त्याच्यासाठी आज प्रदीप देसले यांनी त्यांच्या समर्थनार्थ आज पत्रकार परिषद घेतली. त्या प्रेसमध्ये त्यांनी असं सांगितलं की आप्पांचा जो व्हिडिओ आहे तो मॉर्फ करण्यात आला किंवा त्याला चेंजेस करण्यात आले आणि तो लोकांच्या समोर तो तोडून मोडून सादर करण्यात आला. तर असं काही नाही आहे. जिथे जो व्हिडिओ आहे तो स्टार्टपासून तर एंडपर्यंत असा आहे तसाच आहे. ही 100% चूक आहे आणि तो कुठल्याही प्रकारचा मॉर्फ वगैरे केला गेलेला नाही आहे. पहिली गोष्ट, प्रदीप देसलेंना एक प्रश्न विचारायचा आहे की पूर्ण भडगाव पाचोरा मतदारसंघामधले जेवढे पाटील लोक आहेत त्या पाटील लोकांच्या वतीने आपण ठेका घेतलेला आहे का, किंवा आपल्याला त्या लोकांनी ठेका दिलेला आहे की आमदार साहेबांची बाजू घेऊन आपण पाटलांची बाजू मांडतायत, आपलं मत मांडता आहेत, तुम्ही वकीलपत्र घेतलेलं आहे का, हा पहिला प्रश्न. आणि दुसरी गोष्ट की या मतदारसंघामध्ये आमदारांनी जी बोलून चूक केलेली आहे ती आपण मान्य कराल का, हा दुसरा प्रश्न मी त्यांना विचारतो. आणि अशा अनेक गोष्टी मागे घडत गेल्यात आणि त्या अनेक गोष्टींमध्ये प्रदीप देसले त्यांची बाजू घेत होते, अजून घेताच आहेत. परंतु या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने त्यांची भाषणं आता व्हायरल होत आहेत, तर सर्वात पहिले त्यांनी सुरुवात पाचोरा तालुक्यातूनच केली होती आणि या पाचोरा तालुक्यातल्या जातीवादी भाषणाला सुरुवात करणारे हेच त्यांचे प्रवक्ते आहेत, ज्यांनी भडगाव पाचोरा मतदारसंघामध्ये मार्केट कमिटीच्या मेळाव्यामध्ये सर्वात पहिले वक्तव्य केलं होतं. त्यानंतर ते सातत्याने दिलीप भाऊ आणि इतर गोष्टींवरती घसरत गेलेत. त्यानंतर जेव्हा त्यांच्या विरोधात वारं या मतदारसंघामध्ये आमदारांच्या विरोधात तयार झालं तेव्हा आमदार साहेबांना एक समाजाची आता आठवण यायला लागलेली आहे. मग ते सुतार समाज असतील किंवा इतर माळी समाज असेल किंवा सगळेच समाज, 10 वर्षापासून आमदारांनी या समाजांकडे ढुंकून पाहिलं. त्याच्यात त्यांनी पाटील समाजाचाही मेळावा घेतला, त्याच्यात प्रदीप देसलेंनी पाहिजे तशी वक्तव्य केली, तेव्हाही त्यांना आम्ही त्याला प्रत्युत्तर केलेलं होतं. परंतु काल जे पाटलांच्या विरोधात आमदार साहेबांनी जे वक्तव्य केलं हे फार निषेधार्ह आहेत. या मतदारसंघामध्ये फक्त पाटील एकच नाही तर मराठा पाटील आहेत, गुजर पाटील आहेत, धनगर पाटील आहेत, राजपूत पाटील आहेत, अनेक पाटील इथे आहेत. आणि या पाटील समाजाच्या वतीने या पाटील समाजाच्या भावना दुखावण्याचं काम आमदारांनी जे केलं त्याच्यावर प्रदीप देसले तुम्ही कितीही सारवासारव केली किंवा कितीही तुम्ही त्याच्यावर पाणी फेरण्याचा प्रयत्न केला तर या पद्धतीचा राग द्वेष आमच्या मनात आहे. एक लोकप्रतिनिधी वागताना, आमदार साहेबांनी वागताना ज्या पाटील समाजांनी त्यांना नेहमी त्यांच्या पाठीशी ते उभे राहिलेत आणि त्याच समाजाच्या विरोधात बोलताना त्यांना थोडंफार असं जाणवायला पाहिजे होतं की लोकांनी आपल्याला मदत केलेली आहे. जर संसर्गातनं कोरोना होत असेल तर आप्पासाहेब आपण आपल्या आजूबाजूला सगळ्यात जास्त पाटलांचं जाळं सध्या आपण सांगता आहात की सगळ्यात जास्त पाटील आमच्याकडे आहात, तर आपण निगेटिव्ह आहात की पॉझिटिव्ह आहात हे बाकी तुम्ही चेक करून घ्यायला पाहिजे होतं. हाही माझा आमदार साहेबांना एक प्रश्न आहे. परंतु हे जे झालेलं आहे, जे वक्तव्य आमदारांच्या वतीने आलेलं आहे ते फार निषेधार्ह आहे. या गोष्टीचा मी निषेध करतो आणि परत एकदा प्रदीप देसलेंना मी आठवण करून देतो की आपण पाटील समाजाचा ठेका घेतलेला नाही किंवा पाटील समाजाचं आपण काही वकीलपत्र घेतलेलं नाही किंवा आपण पाटील समाजाची बाजू मांडण्याचा कॉन्ट्रॅक्टसुद्धा घेतलेला नाही आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमची स्वतःची प्रतिमा उजळून घेण्यासाठी आपल्या समाजाचा उपयोग करून घेऊ नका. आहे त्या ठिकाणी जागेवरती थांबा आणि तुमच्या या आमदार साहेबांच्या वक्तव्याचा निषेधही करतो. आपण ज्या पद्धतीने त्याचं समर्थन करतायत त्या पद्धतीने मी तुमचासुद्धा निषेध करतो.